नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या मध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आला आहे. तात्काळ निर्णय झाला आहे. तात्काळ निर्णय बघा, मुख्यमंत्र्यांनी नवीन ह्या ठिकाणी घोषणा केली आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्या ठिकाणी महत्त्वाची आणि मोठी घोषणा जी आहे ती केलेली आहे. नवीन घोषणा आहे. आता ही घोषणा काय आहे, त्यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, काय महत्त्वाची घोषणा आहे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर ही घोषणा पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे बघा, लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट जे ते मिळण्याची शक्यता आहे. तर तशा पद्धतीचे संकेत या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट जे आहे ते या ठिकाणी सरकार देणार आहे. आता हे गिफ्ट तुम्हाला पाहिजे का? जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल, तुम्हाला गिफ्ट पण समजून जाईल, काय गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. बघा, आता सर्व महिलांना 2100 रुपये जे ते या ठिकाणी मिळणार आहेत. खरंच मिळणार आहेत का ते पण आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी सकाळीच तुम्हाला यायला सुरुवात होणार आहे. कधीपासून येईल, काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आणि जी काही महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा कोणता तात्काळ निर्णय घेतला आहे तो आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली आहे ते पण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट काय मिळणार आहे ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यामुळे संपूर्ण हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. एकूण 3-4 अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता, नेहमी संपूर्ण माहिती खरी आपल्या चॅनलवर दिली जाते. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते, याची मी तुम्हाला खात्री पण देत असतो. भरपूर महिला आपल्या व्हिडिओ त्या ठिकाणी काळजीपूर्वक पाहतात. त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे मी आभार मानतो. तुम्ही आपल्या व्हिडिओची त्या ठिकाणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात. बघा, आता आपण ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर परत आलो आहे आणि दररोजच तुम्हाला नवनवीन अपडेट, खरोखर जी महत्त्वाची माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणारच आहे. तर लगेच आपण सुरुवात करतो. बघा, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या 20 महिलांना रसिकाश्रय या संस्थेने जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडवली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बघा, आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो त्यामुळे आपल्याला किती खुशी होते हे पाहण्यासाठी, किंवा हा जो काही आनंद आहे तो गगनात मावेन असा आनंद असतो. आणि त्यामुळे अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू त्या ठिकाणी तरळले होते. घरकाम करून 500 रुपयात कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न होता, पण लाडकी बहीण योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला असे म्हणताना एक वृद्ध महिला गहिवरली. तर बघा, वृद्ध महिलांनी अशा पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं होतं की 500 रुपयात कुटुंब कसं चालवायचं, घर कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न आमच्यासमोर होतात, परंतु तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यामुळे आम्हाला मोठा आधार जो आहे तो मिळालेला आहे. तुम्हाला पण मोठा आधार जो आहे लाडकी बहीण योजनेमुळे मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, असे म्हणत एक वृद्ध महिला गहिवरली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पण त्यांच्या भावना समजून घेत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतोय असे सांगितले. तर पाहू शकता बघा, यामध्ये सर्वांनी लक्षात घेण्यासाठी सारखी गोष्ट आहे. काय तर सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे समजून घ्या तुम्ही, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. बघा, अशी स्वतः मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी त्यांनी खात्री दिली. त्यामुळे तुम्ही काळजीच करायचं नाही. 5 वर्षे लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. 5 वर्षे तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळतच राहणार आहे. सध्या 1500 मिळतात आणि यापुढे 2100 रुपये पण मिळणार आहेत. त्याचे काय संकेत दिले स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी? बघा, काय म्हटलेलं आहे, याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतोय असे सांगितले. म्हणजेच बघा, आता तुम्हाला 1500 मिळत आहेत, 2100 रुपये देण्याचं जाहीरनाम्यामध्ये होतं महायुतीच्या, आणि महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्यामुळे लवकरच तुम्हाला 2100 रुपये पण मिळू शकतात. आता कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. एकाही महिलेने चुकायचं नाही आहे. सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहणार आहोत. बघा, पुढची पण महत्त्वाची माहिती आहे.
त्यानंतर बघा, या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला, असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितलं. बघा, ज्या महिलांनी कधी विमान पाहिलं नव्हतं त्यांनी विमानातून प्रवास करून स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की सन्मान निधी म्हणून मिळणारे 10,000 रुपये दरवर्षी मिळावेत. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा जरूर विचार करू असे सांगितले. बघा, 10,000 रुपये जे ते सन्मान निधी म्हणून जे ते दरवर्षी मिळावेत असं त्या ठिकाणी महिलांनी विनंती केलेली आहे. म्हणजेच तुम्हाला दरमहा 10,000 रुपये पण ह्या ठिकाणी देण्यासंदर्भातची विनंती महिलांनी केलेली आहे. म्हणजेच तुमचं जे मत असतं ते त्या ठिकाणी महिलांनी मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय, दरवर्षी तुम्हाला सन्मान निधीमधून 10,000 रुपये मिळाले पाहिजेत का? जर तुम्हाला वाटत असेल 10,000 मिळाले पाहिजेत, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 10,000 लिहून पाठवायचे सर्वच्या सर्व महिलांनी. पुढे पहा, यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा जरूर विचार करू असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना निराधार योजना अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. बघा, तर काही महिला ज्या असतात त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही आहेत, कारण 65पेक्षा जास्त वय असल्यामुळे. तर त्या महिलांना निराधार ज्या योजना आहेत तर त्या योजना अंतर्गत मदत देण्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या भेटीचे आयोजन रसिकाश्रय संस्थेने केले. या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहील हे ऐकून समाधान झाल्याचे एका महिलेने सांगितले. बघा, लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी ग्वाही दिलेली. महिलांच्या समोरच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले की लाडकी बहीण योजना जी ती कायमच सुरू राहणार आहे. आता बघा, 2100 रुपयांच्या संदर्भात पण मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे. 2100 रुपयांचा जो काही निर्णय आहे तो पण लवकरच होणार आहे. त्याची पण आपण माहिती या ठिकाणी पाहूया. बघा, 1 मार्चला अर्थसंकल्प सादर होत आहे. तर पहा, लाभाची रक्कम वाढणार. बघा, लाभाची रक्कम वाढणार. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या महिन्यापासून सुरू होतं. म्हणजेच काय, तर बघा, विद्यमान वर्षातील म्हणजेच 2025 या वर्षातील मार्च महिन्यातील पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. बघा, राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो संकल्प सादर करणे म्हणजे अर्थसंकल्पामध्येच तुमची तरतूद होणार आहे. 1500 रुपयांवर 2100 रुपये देण्यासाठी 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढवून 2100 रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो लवकरच होऊ शकतो. अर्थसंकल्प 1 मार्चला सादर होतोय आणि आत्ताच मी तुम्हाला दाखवलं आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचीही मी त्या ठिकाणी तयारी करतोय असं पण त्यांनी सांगितले. त्यामुळे बघा, जी लाभाची रक्कम आहे ती याच अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम 1500 रुपयांवरून ती पुढे 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता जी ती वर्तवली जात आहे. बघा, शक्यता वर्तवली जात आहे. तसे जर झाले तर मूळ लाभामध्ये 600 रुपयांची भरजी पडणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेले. बघा, 600 रुपयांची जर भर पडली तर तुम्ही समजू शकता 600 रुपये जरी तुमच्या बजेटमध्ये आले तरी देखील तुम्ही व्यवस्थित या घराचं जे बजेट आहे ते त्या ठिकाणी चालवू शकता. सध्या महागाई खूप वाढते आणि त्यामध्ये तुम्हाला आता 1500 रुपये मिळत आहेत. त्यामध्ये जर 600 रुपयांची भर पडणार असेल तर नक्कीच याचा तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी फायदा जो आहे तो होणारच आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्व माता भगिनींना विनंती आहे, व्हिडिओला लगेच सर्वांनी लाईक करा. प्रवीण अहिरे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून टाका. प्रवीण अहिरे प्रवीण अहिरे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील त्यांना पण शेअर करायला सांगा आणि सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण खरे अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. 2 ते 3 अपडेट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. याच्याही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट जे आहेत त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.